राष्ट्रवादी अजित पवार गटानं राज्यभरामध्ये सभासद नोंदणी अभियानाला सुरुवात केलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात देखील या अभियानाला सुरुवात होते आणि या अभियानासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशा गाड्या आहेत त्या तयार करण्यात आल्या आहेत। आपण बघू शकतो अशा जवळपास 25 ते 30 गाड्या आहेत त्या तयार करण्यात आल्या आहेत, ज्या गाड्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वाड्या वस्त्यावर जाऊन पक्षासाठी सभासद नोंदणी करणार आहेत। आपण बघू शकतो गुलाबी रंगामध्ये या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या रंगवण्यात आलेल्या आहेत। त्यावर अजित पर्व अशा पद्धतीचा उल्लेख देखील करण्यात आला आहे। हसन मुश्रीफ आणि अजितदादा पवार यांचा फोटो आहेत ते आपल्याला या सगळ्या गाड्यांवर पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीने लक्षवेधी ठरणाऱ्या या गाड्या आता पुढे महिनाभर सगळ्या जिल्ह्याभरातील वाड्या वस्त्यावर गावागावात जाऊन सभासद नोंदणी आहे ती करणार आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, बोलूयात। काय सांगाल, खरं तर लक्षवेधी ठरतायत गाड्या, काय नेमकं नियोजन आहे या सगळ्याचं? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपले ह्या गुलाबी रंगाच्या गाड्या घेऊन फिरले आणि निश्चितच 56 पैकी 41 जागा आमच्या त्या ठिकाणी निवडून आल्या। आज सभासद नोंदणी अभियान आमचं कोल्हापूर जिल्ह्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चालू झालेलं आहे। आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली परवाच या ठिकाणी शुभारंभ झाला आणि आज आपण कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावामध्ये वाडी वस्तीमध्ये हे अभियान घेऊन जात असताना प्रत्येक आमच्या जिल्ह्याचे पदाधिकारी, जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष हे सर्वजणांनी आम्ही जिल्हा सेलचे जिल्हाध्यक्ष यांनी सगळ्यांनी प्रत्येकाने एक गाडी अशा 25 गाड्या त्या ठिकाणी ह्या गुलाबी रंगाच्या केलेल्या आहेत। हे अजितदादांचं अजित पर्व म्हणजे गुलाबी पर्व। आदरणीय दादाने गुलाबी रंगाच्या करायचं कारण म्हणजे गुलाबी म्हणजे गुलाल आणि गुलालाची उधळण जशी राज्यामध्ये झाली तशीच आज आम्ही सभासद नोंदणीच्या अभियानाच्या निमित्तानं आम्ही कागल तालुक्यापासून आज या ठिकाणी सभासद नोंदणी अभियान चालू करतोय। ती सभासद नोंदणीचं टार्गेट पक्षानं ठरवलेलं आहे, जास्तीत जास्त सभासद व्हावे आपल्या राज्यामध्ये आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा सगळ्यात एक चांगला मोठा आकडा असावा असं आदरणीय मुश्रीफ साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलं आणि ते सर्व कार्यकर्त्यांनी मनावरती घेऊन आज आपण प्रत्येक गावागावामध्ये वाडी वस्तीमध्ये आपण त्या ठिकाणी अभियान घेऊन चाललेलं आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीतले जे प्रमुख पक्ष आहेत त्यांच्यामध्ये या सगळ्या सभासद नोंदणीची रस्सीखेच पाहायला मिळते। भाजपनं 1.5 लाख सभासद नोंदणी करण्याचं टार्गेट ठरवलं आहे, शिंदे गटानं देखील त्याला सुरुवात केली आहे, त्यांचं देखील 1 लाखाचं टार्गेट आहे। त्या पद्धतीनं आपलं काय नियोजन असणार किंवा कशा पद्धतीनं पुढे जाणार? अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की दादा हा शब्द दिला की पूर्ण करणारा नेता आहे। एकच वादा अजितदादा म्हणतात, तसं दादांनी त्या ठिकाणी आदेश दिल्याप्रमाणे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली उच्चांकी या ठिकाणी आपले सभासद होतील ही यामध्ये काही शंका नाही। सगळ्यांच्यापेक्षा आमचे सभासद जास्त असतील। पहिला आपण ह्या गाड्या ज्या आहेत त्या आता पुढचे काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्यान वस्त्यांवर गावागावात जाणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी या सगळ्या सभासद नोंदणी करणार आहेत आणि हे अभियान अगदी चांगल्या पद्धतीनं राबवून उच्चांकी अशी सभासद नोंदणी आम्ही करून दाखवू असा विश्वास या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील व्यक्त केलेला आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।